मी मगाशी देखील आपल्याला सुरुवात करताना सांगितलं आणि आता गड किल्ला सगळा बघून पुन्हा परतीच्या प्रवासावर असताना देखील आपल्याला सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव असणारा हा प्रतापगड आहे। शिवप्रताप दिन अफजलवादाचा जो ठिकाण आहे ते या गडाच्या पायथ्याशी आहे। त्यामुळे एक ऐतिहासिक परंपरा ही शिवकालीन या गडाला आहे आणि आमचा प्रयत्न आहे पर्यटन विभाग म्हणून की हा किल्ला जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 350 वर्षापूर्वी होता तसाच जतन करायचा आणि नक्की त्या दृष्टीने पुरातत्व विभाग असेल, पर्यटन विभाग असेल, वन विभाग असेल, महसूल विभाग असेल, सगळ्या विभागांचा समन्वय करून अशा पद्धतीचं काम पहिला टप्पा तर माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मंजूर केलेला आहे। त्यातली कामं सुरू आहेत। मी पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन मधनं निधी दिला, त्याची कामं सुरू आहेत। आता राज्याच्या प्लॅन मधनं जो आराखडा 150 कोटी रुपयाचा मंजूर झालेला आहे त्याच्या निधीची फक्त आवश्यकता आम्हाला आहे। त्याचं टेंडर वगैरे या ठिकाणी आपण काढलेलं आहे। त्यामुळं लवकरच ही कामं तर सुरू करूच आम्ही लगेच, पण निधी सुद्धा कमी पडू दिला जाणार नाही आणि एक जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून, ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून प्रतापगड नजीकच्या काळात आपल्याला नावारूपाला आलेलं दिसेल। कोण म्हणलं असं? मी त्या खात्याचा मंत्री होतो पूर्वी, पण पूर्वी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव काय मांडला ह्याच्यापेक्षा त्या विभागाचे मंत्री म्हणून मंत्र्यांनी किंवा माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांच्याकडे तो विभाग आता आहे, त्यामुळं तो त्यांचा अधिकार आहे आणि शेवटी हा निर्णय मंत्रिमंडळापुढे येईल असं मला वाटतंय की असा जर काय मोठा निर्णय विभागाचा घ्यायचा असेल, उत्पादन शुल्क विभागाचा, तर त्याला मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागेल। परंतु आत्ताच्या मंत्री महोदयांचं म्हणजे विशेषतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं याच्या बाबतीतलं काय मत आहे ते मला माहित नाही। मला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल आणि त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। संजय राऊत म्हणतात की राज्यावरचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी घरोघरी दारू पोहोचवण्याचा नवा खंड सरकारने काढला आहे। संजय राऊतांना दुसरं काय येतं? संजय राऊतांना दुसरं काहीच येत नाही टीका करण्याशिवाय। आता मागं सुद्धा वाईन शॉप, बियर शॉपी, ही वाईन शॉपमध्ये बियर शॉपीमध्ये बियर मिळते, वाईन मिळते। मागे एक अशा पद्धतीचा प्रस्ताव होता की जे मॉल आहेत, फूड मॉल किंवा मोठे मोठे मॉल आहेत की एका छताखाली सगळ्या वस्तू मिळतात, म्हणजे एखाद्या मॉलमध्ये एकदा गेलं की ज्या काय आवश्यक बाबी घ्यायच्यात, वस्तू घ्यायच्या त्या घेऊन बाहेर पडायचं। तर त्यावेळी सुद्धा असा एक ड्राफ्ट, एक प्रस्ताव आपण आणला होता आणि लोकांची सजेशन्स त्याच्यावर मागितली होती की महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं काय मत आहे की मॉलमध्ये वाईन आणि बियर विक्रीला ठेवावी का। त्याच्यावर अजून निर्णय झाला नाही। तो पब्लिक डोमेनमध्ये तो ड्राफ्ट गेला, लोकांच्या ऑब्जेक्शन्स, हरकती, संमती त्याच्यावरती आल्या, परंतु त्याच्यावर निर्णय अजून झालेला नाही। कुठलाही निर्णय करायच्या अगोदरच राऊत म्हणतात की घरोघरी आता तुम्ही काय दारू पोचवायला लागला का। राऊत अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलत असतात, त्यामुळे त्यांना म्हणावं नीट अधिकृत माहिती घ्या, सरकारकडनं घ्या, सरकारच्या विभागाकडनं घ्या आणि अधिकृत माहिती घेऊनच बोला। मंत्रिपदापेक्षाही मोठं मला पद मिळेल आणि मला मंत्रिपद मिळू नये म्हणून बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले। आता तिने नाव घेऊन सांगावं कुणी प्रयत्न केले, काय केले। आता केसरकर साहेब आमचे मंत्रिमंडळातले सहकारी राहिलेले आहेत, आजही आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत आणि त्यांना मंत्रिपदापेक्षा मोठं पद मिळणार असेल तर पक्षाचा एक शिवसैनिक म्हणून, विधिमंडळातला एक त्यांचा सहकारी म्हणून आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।